नमस्कार, चला तर मग आज आपण बनवू चिंचेची आणि पुदिन्याची चटणी। तर मग आज आपण बनवू चिंचेची चटणी। मी 100 ग्रॅम चिंच 1 तास भिजत घातले होते कोमट पाण्यात। आता आपण तिचा बल्क काढून घेऊ। मस्त असं गर काढून घ्यायचा चाळणीत टाकून। ते यात परत थोडंसं पाणी टाकून आपण परत त्याचं गर काढून घ्यायचं मस्त। हा झाला चिंचेचा पूर्ण गर काढून झाला आहे। आता आपण त्याला फोडणी देऊ। 1 चमचा तेल। आता तेल चांगलं गरम झालंय, त्यात आपण टाकू थोडेसे धने। मी असे थोडेसे क्रश करून घेतले। त्यात बडीशेप घातली। आता हिंग घालायचं त्यात, थोडासा हिंग, 1 चमचा चटणी। लगेच आपल्याला मिक्स थोडंसं काळं मीठ, भाजलेली जिरेपूड 1 चम्मच, त्यात कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च वापरायची। ती गरजेनुसार आहे। आपलं टाटा नमक, थोडंसं मीठ टाकायचं त्यात चवीनुसार। आणि आता आपण 1 वाटी सा गूळ टाकायचा। बारीक करून गूळ टाकून घ्यायचा। त्याला चांगली उकळ येऊ द्यायची। उकळ आली की मग समजेल। आपली आता मस्त अशी चिंचेची चटणी तयार झाली। ही आपण थंड करायला ठेवू। आता आपण गॅस बंद करून थंड करून ही थंड झाल्यानंतर आपण 8 ते 15 दिवस हिला साठवून ठेवू शकतो। आता बनवू पुदिन्याची चटणी। पुदिन्याची चटणी, हा पुदिना एवढा 1 ते 1.5 वाटी पुदिना, त्यात थोडीशी कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि 1 लिंबूचा रस मिक्सरमध्ये वाटून घेऊ। आणि थोड्याशा त्यात डाळ्या पण टाकायच्या। चवीनुसार मीठ, 2 हिरवी मिरची आणि थोड्याशा डाळ्या टाकायच्या। आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। चटणीचा कलर हिरवा राहण्यासाठी त्यात थोडंसं थंड पाणी असेल तर पाणी, नाही तर बर्फ टाकला तरी चालेल। आपली ग्रीन चटणी तयार।